वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे आणि आश्रवाधिकारामध्ये आचार्य कुंद कुंद भगवान सांगतात आहे की सम्यक दृष्टीच्या जीवनाचा असा परिपाक आहे की त्याच्या जीवनामध्ये आता त्याला रागद्वेष मोह परिणाम नाहीत। सम्यक दर्शन प्राप्त झालं की त्याची श्रद्धा समीचीन झाली, अभिप्राय बदलला, जी मिथ्या मान्यता होती, जी भ्रांती होती, जी अंतरंगामध्ये चूक होती ही दुरुस्त झाली, भ्रांती समाप्त झाली आणि त्यामुळे रागाप्रती राग जो आहे हा सुटला। रागाचं स्वामित्व जे घेत होतो आम्ही अनादी कालापासून नित्यात्व परिणतीमध्ये, हे स्वामित्व सुटलं। राग चांगला आहे ही उपादेय बुद्धी संपली आणि त्यामुळे जीवनामध्ये पर्यायीमध्ये राग होतोही आहे आणि तरी देखील राग त्याला चांगला वाटत नाही आणि रागाप्रती अनुराग नाही आणि म्हणून त्याच्या जीवनात राग असतानाही तो राग करत असूनही होत असतानाही तो रागी द्वेषी मोही नाही किंवा तो आश्रव भावापासून सुटलेला आहे हे म्हणता येऊ शकतं। म्हणजे हा ज्ञानीच्या जीवनातला महत्वाचा बदल आता अभिप्रायामुळे बनलेला आहे। ज्ञानी म्हणत असताना 3 तऱ्हेच्या विवक्षा आम्ही बघितल्या होत्या। पहिली विवक्षा आम्ही बघितली होती ती पाहिली की ज्याला ज्ञान आहे तो ज्ञानी, त्या दृष्टीतून निगोधीपासून प्रत्येक जीवाला आम्ही ज्ञानी म्हणू शकतो। समयसार मध्ये मुख्यतः जी विवक्षा वापरलेली आहे ती आहे सम्यक ज्ञानीची। सम्यक दर्शनाशी अविनाभावी असणार जे ज्ञान ते सम्यक ज्ञान आणि मिथ्या दर्शनासोबत असलेलं जे ज्ञान ते मिथ्या ज्ञान। मिथ्या ज्ञानाला या ठिकाणी अज्ञान म्हटलं आणि सम्यक ज्ञानाला ज्ञानी असं संबोधण्यात आलं। ज्याच्या जीवनात आत्मानुभूती झाली, ज्यांनी स्वपर भेद विज्ञान ज्याच्या जीवनात झालं, आत्मप्रतीती ज्यांनी घेतली, ज्याला यथायोग्य वस्तुस्थितीचं ज्ञान झालं, जगामधले पदार्थ कसे आहे ही त्यांनी वास्तविकता जाणली, त्याला ज्ञानी या ठिकाणी म्हटलं आहे। म्हणजे परमाणु एवढं परद्रव्य देखील जीवनात आत्म्याचं होऊ शकत नाही, ही पूर्ण श्रद्धा या ज्ञानीच्या जीवनात प्रगाढ आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आता अशा तऱ्हेने सर्व काही गोष्टी या ज्ञान रचित आहे, त्याचा पाया मजबूत झालेला आहे, त्याची सम्यक दर्शनाची इमारत आता पक्कीच असणार आहे। मोक्ष मार्गाचा तो पथिक आहे आणि त्यांनी योग्य रीतीने वस्तुतत्वाला जाणलेला आहे। हे बघितल्यानंतर ज्ञानीला कर्मबंध होत नाही। सम्यक ज्ञानाचा हा असा अचिंत्य महिमा आहे आणि हे शुद्ध नयाचं महात्म्य आहे। शुद्ध नयाचं महात्म्य आहे असं म्हणत असताना शुद्ध नय म्हणजे एक दृष्टिकोन, तर नय म्हणजे दृष्टिकोन हा अर्थ इथे न लावता शुद्ध नयानी जो आत्मा दाखविलेला आहे त्या आत्म्याच्या अनुभवाला सुद्धा शुद्ध नय असं संबोधल्या जातं।
शब्द लक्षात घ्या. नय कथन करण्याची पद्धती आहे. नयाच्या माध्यमातून वस्तूचं एकांतानी दर्शन केल्या जातं. जसं शुद्ध नय म्हणेल की आत्मा शुद्ध आहे, त्याच वेळेला अशुद्ध नय म्हणेल की नाही, आत्म्यामध्ये रागद्वेषादी विकार सुद्धा आहे. ही कथनाची विवक्षा झाली आणि त्या त्या दृष्टिकोनातून ते कथन समीचीन पण आहे. संसारी जीवांच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर आत्मा अशुद्ध आहे, हे कथनही योग्यच आहे. आणि आत्मा शुद्ध आहे या दृष्टिकोनातून जर आम्ही आत्म्याकडे बघितलं तर आत्मा शुद्ध पण आहे, हेही कथन योग्यच आहे. पण या ठिकाणी शुद्ध नयानी जो आत्मा शुद्ध झालेला आहे, या शुद्ध आत्म्याची प्रतीती ज्याला येईल त्यालाही शुद्ध नय असं म्हटल्या गेलेलं आहे विवक्षेने. जे नयानी दाखविलेलं तत्व आहे तेही शुद्ध आहे असं इथे म्हटल्या जाणार आहे. म्हणून हे शुद्ध नयाचं महात्म्य आहे. म्हणून शुद्ध नयाचं फळ आणि महिमा ही काव्य रूपाने म्हणजे कलश रूपाने आचार्य अमृतचंद्र देव या ठिकाणी ठेवतात आहे. कलश 120 नंबरचा. अध्यास्य शुद्ध नयमुद्धत बोध चिन्हम एकाग्रमेव कलयन्ति सदैव येते रागादिमुक्त मनस सततं भवन्तः पश्यन्ति बंध विधुरम समयस्य सारम. जे जीव शुद्ध नयम उद्धत बोध चिन्हम, जे काही उद्धत ज्ञान म्हणजे जे अत्यंत प्रगट ज्ञान आहे, जे कधीही लोप पावलं नाही. जसं आम्ही म्हणतो की जुन्या काळी निखारे म्हणजे कोळसे पेटविले जायचे. या कोळशावर तात्पुरती ती धगधगू नये कोळसे किंवा खूप ज्वलित होऊ नये म्हणून तात्पुरती त्यावर राख टाकल्या जायची. आतमध्ये तो अंगारा तेज त्याचं कायम असायचं. आता त्या अंगाऱ्याचं तेज हे नष्ट झालेलं नाही, फक्त त्यावर राख टाकल्या गेलेली आहे आणि राखीमुळे ते तेज लुप्तप्राय झाल्यासारखं वाटत आहे. पण आतमध्ये, राखीच्या आतमध्ये तो निखारा अजूनही तसाच गरम अवस्थेत विद्यमान आहे. त्याप्रमाणे या आत्म्यावर देखील हा अंतरंगामध्ये सतत प्रकाशमान आहे, जाज्वल्यमान आहे. प्रकाशित म्हणजे सर्व काही प्रकाशित करण्याचं सामर्थ्य याचं सदैव विद्यमान आहे. असं हे उद्धत ज्ञान, प्रगट असणार ज्ञान. या ज्ञानावर तात्पुरतं कर्माचं आवरण आलेलं आहे. पण आवरण आलेलं आहे तरी देखील याचं ज्ञान लुप्तप्राय झालेलं नाही, नष्ट झालेलं नाही. त्याला कधीही दडपून टाकता येत नाही, नष्ट करता येत नाही. आतमध्ये आमचा जो हा त्रिकाली ध्रुव स्वभावी आत्मा आहे, जो सदैव दीप्तिमान आहे, हा प्रकाशितच असणार आहे. उदाहरण लक्षात आलं असेल, उद्धत ज्ञान या शब्दाचं स्पष्टीकरण पहा. उद्धत ज्ञान असं म्हणत असताना आज आम्ही म्हणतो की आमचं ज्ञान अज्ञान रूप झालेलं आहे किंवा आमचं ज्ञान नष्ट झालेलं आहे. नष्ट आमचं ज्ञान कधीही होऊच शकत नाही. आमच्या अंतरंगामध्ये ही सदैव प्रकाशाची ठिणगी म्हणा, चिंगारी म्हणा, ही सतत तेवतच आहे. यावर फक्त आवरण आलेलं आहे आणि ही कर्माची काजळी जर आम्ही झटकून टाकली, दूर केली, तर आमचा हा दीप्तिमान ज्ञानप्रकाश सदैव आमच्या जीवनात विद्यमान आहे. म्हणून उद्धत ज्ञान हे म्हणजे कोणत्याही दडपणाने जे दडपले जात नाही,
याच्यावर कितीही आवरण टाकलं, काहीही केलं, तरी आमचा हा जो निज कारण परमात्मा आहे, ज्याला नियमसार मध्ये कारण परमात्मा म्हटलं, तर त्याला समयसार मध्ये परम पारिणामिक भाव म्हटलं. हा आमचा परम पारिणामिक भाव हा आमच्या जवळ सदैव विद्यमान असणारा आहे. हा कोणत्याही तऱ्हेने आम्ही नष्ट करू शकत नाही. असं हे उद्धत ज्ञान, हे ज्याचं चिन्ह आहे, ही त्याची ओळख आहे. त्याला आम्हाला ओळख करून घ्यायची असेल तर त्या चिन्हाच्या माध्यमातून ओळख करून घ्यावी लागते. म्हणून हे ज्याचं चिन्ह आहे, अशा शुद्ध नयाचं, कशाचं चिन्ह आहे तर हे शुद्ध नयाचं चिन्ह आहे, अशा या शुद्ध नयाचा आश्रय घेऊन, म्हणजे आमच्या ह्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचा आश्रय घेऊन जे जीव, आणि शुद्ध नयाचा आश्रय का म्हटलं तर शुद्ध नयानी हा आत्मा दाखविलेला आहे. म्हणून शुद्ध नयाचा आश्रय घ्यायचा, याचा अर्थ शुद्ध नयानी जो आत्मा दर्शविलेला आहे, या आत्म्याचा आम्हाला आश्रय घ्यायचा आहे. शब्द शुद्ध नयाचा आश्रय घेतला जाईल असे वापरतील, पण आम्हाला नयाचा आश्रय नको आहे. कारण नय सुद्धा एक दृष्टिकोन आहे. आम्हाला पूर्ण ही वस्तू बघायची आहे, आत्मवस्तू बघायची आहे. म्हणून या शुद्ध नयानी जे आत्म्याचं स्वरूप दाखविलेलं आहे, जी शुद्धता दाखविलेली आहे, या शुद्धतेचा आश्रय घेऊन जे जीव सदैव एकाग्रतेचा अभ्यास करतात, सदैव त्यांच्या अंतरंगामध्ये या शुद्ध नयानी दाखविलेला जो त्रिकाली शुद्ध आत्मा आहे, हा मला कधी उपलब्ध होईल, हा मला माझ्या अंतरंगामध्ये शोधायचा आहे. मला याचा माझ्या आत्मतत्वामध्ये ध्यास घ्यायचा आहे, याचं मला अन्वेषण करायचं आहे. हे मला उपलब्ध झालंच पाहिजे, अशा भावनेनी जो त्याचा एकाग्रतेने अभ्यास करतो. एकाग्रता कुठे तर या आत्मतत्वाशी जो एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आम्हाला ही एकाग्रता साधता येणार नाही. आमचं मन हे बाहेर ख्याली आहे. बाहेरच आमचं मन भटकत असतं, आणि या मनाला जबरदस्तीने आम्हाला आमच्या आत्मतत्वाच्या खुंटीशी बांधून ठेवायचंय, आणि त्याच्यामध्ये आम्हाला एकाग्रता साधायची आहे. विलक्षण कठीण काम वाटतं, आणि म्हणून म्हटलंय की धन कन कंचन राज सुख, सब ही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. दुर्लभ आहे संसारामध्ये एक यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करून घेणं. धन कन कंचन राजसुख, हे सगळं आम्हाला अनंत वेळा प्राप्त झालं असेल, आणि या सगळ्याला आम्ही भोगून चुकलेलो आहे. आज तागायत पर्यंत आम्हाला हे शुद्ध आत्मतत्वाची उपलब्धी जीवनात झाली नाही, आणि म्हणून आचार्य सांगत आहे की याचा तुला आता अभ्यास करावा लागेल. इथे तुला एकाग्र जीवनामध्ये व्हावं लागेल. एका दृष्टीने 12 भावनेमध्ये ही गोष्ट सांगितली, पण दुसऱ्या दृष्टीने जयचंदजी छाबडा यांनी 12 भावना लिहिल्या, आणि त्यामध्ये सांगितलं की अरे हा आत्मा तर तुझा निज स्वभाव आहे, आणि या आत्म्याचा स्वभाव कुठे निघून गेलाच नाहीये. परालाच प्राप्त करणं जीवनात कठीण आहे, पण जीवनामध्ये स्वतःच आत्मतत्व मिळविणं हे सुलभ आहे. दुर्लभ म्हटलं जातं ते व्यवहारामध्ये म्हटलं जातं. वास्तविकता तुझा तू स्वतंत्र आहे, तुझं आत्मतत्व तुझ्या जवळच विद्यमान आहे, आणि तुला ते प्राप्त करणं काहीही अवघड नाही. दोन्ही दृष्टिकोन आहे. जर आम्ही बघितलं आमच्या अंतरंगामध्ये एकाग्रतेने, तर आम्हाला आमचा आत्मतत्व उपलब्ध देखील होऊ शकतं. इतका आत्मविश्वास, अकाट्य विश्वास स्वतःविषयी आम्हाला अंतरंगात ठेवायचा आहे. म्हणून अशा तऱ्हेने जे जीव सदैव एकाग्रतेचा अभ्यास करतात,
ते पुरुष निरंतर रागादी भावाश्रवांनी रहित होऊन. तर अशा प्रकारे आम्हाला एकाग्रता साधायची आहे, अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत राहिलो की रागादी भावस्रवांनी आम्ही रहित होऊ. अंतरंगामध्ये भावभासना होईल. हे जे सगळं रागद्वेषादी पर्यायी मध्ये माझ्या जे विकार होतात आहे, हा माझा स्वभाव नाही याची जाणीव होईल. आणि ही जाणीव होणं याचाच अर्थ आहे भावाश्रवांपासून रहित होणं. दुसरं काहीही आम्हाला करायचं नाही. श्रम आम्हाला करायचेच नाहीये. आम्हाला आत्मचिंतन करायचंय की रागादी जे माझ्यात होतात आहे, हे रागादी म्हणजे मी नाही. रागादी हे माझे पर्यायी जरी होत असले तरी रागादी माझ्या स्वभावात नाही. ही वारंवार वारंवार समज जर आम्ही स्वतःची स्वतःला दिली, म्हणजे इथे समुपदेशन आहे, पण कुणाचं? स्वतःच केलेलं हे काउन्सिलिंग आहे. आणि हे करणं आमच्यासाठी गरजेचं आहे, कारण आम्ही आज तागायत पर्यंत रागाशी एकत्व करत आलोय. आणि म्हणून या रागाधिकांचं एकत्व जीवनातून सुटलं पाहिजे. आणि म्हणून यापासून भिन्न मी आहे ही भावना करायची आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या. आमच्याजवळ दोन विकल्प आहे. एक मी रागादी आहे हा विकल्प, आणि दुसरा मी रागादी नाही हा विकल्प. मी रागादी आहे हा विकल्प संसार अवस्थेच्या दृष्टीने, पर्याय अपेक्षेच्या दृष्टीने सत्य आहे. पण हा सत्य असला तरी उपादेय नाही आहे, सोडण्यायोग्य आहे, हेय आहे. जसं एखाद्या वेळेला आम्हाला ताप आला, तर ताप आला तर हा कसा आलेला आहे? माझ्या स्वभावात ताप नाहीये. म्हणजे माझ्या शरीरामध्ये वास्तविकता माझं हे ताप येणं म्हणजे ही माझ्या स्वभावामधली एक प्रकारची विभाव परिणती आहे, आणि हा मी नाही. जेव्हा तसं आम्हाला वाटतं की मला नॉर्मल व्हायचं आहे, तर आम्ही त्या तापाला समजतो. आम्हाला माहितीये की आत्ता मला ताप आलेला आहे, पण आम्ही हेही जाणतो की हे ताप आहे, हा तात्पुरता आहे. माझ्या शरीराचं टेम्परेचर एवढं असलं पाहिजे. माझी नॉर्मल कंडिशन ही आहे, माझ्या स्वभावात त्या ताप नाही, हे समजलं पाहिजे. तर मग आम्ही तो ताप उतरण्याचं औषध घेणार. त्याप्रमाणे मी राग आहे, माझ्यात राग आहे आणि माझ्यात राग नाही, हे दोन विकल्प आहे. याच्यामध्ये माझ्यात राग आहे याला जर आम्ही चिकटून बसलो आणि तो राग आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणारच नाही, कारण आम्ही म्हंटल की हा माझा आहे, ज्याला मी माझं मानेल त्याला मला दूर करायला काही भाग पाडणार नाही. पण जेव्हा मी म्हणेल की माझ्यात राग नाही, माझ्या स्वभावात राग नाही, हा राग आगंतुक आहे, हा मला काढायचा आहे, आणि तेव्हा राग आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. म्हणून अशा तऱ्हेने यासाठी आम्हाला निरंतर आमची चिंतन दिशा बदलावी लागणार आहे. निरंतर आमचा उपयोग आमच्या आत्मतत्वात एकाग्र करावा लागणार आहे. आणि जसं आम्ही बघितलं की राग मला काढायचा असं म्हणून राग सुटणार नाही. राग सोडायचं एकच साधन आमच्या जवळ आहे. रागाकडे न बघता आमच्या स्वभावाकडे बघायचंय. आमच्या स्वभावाकडे आम्ही बघितलं, तिथे तल्लीनता साधली की राग येणारच नाही. राग आला तरी टिकणार नाही. दारात पाहुणे आले, आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं, आम्ही आमच्याच कामात मशगूल राहिलो, तर पाहुणे जास्त वेळ तिष्ठत थांबणार नाही, ते आल्या पावली निघून जातील. त्याप्रमाणे या रागाला देखील आम्ही आमच्या कार्यात, म्हणजे ज्ञानामध्ये
तल्लीन राहिलं की राग आमच्या दारावर दस्तक देईल, पण ती दस्तक आम्ही ऐकली नाही, त्याला आत घेतलं नाही, तर तो रिव्हर्स आपल्या पॅव्हिलियन मध्ये जाईल. तर अशी ही रागाला सोडण्याची प्रक्रिया आहे. म्हणून रागादी भावाश्रवांनी तो रहित चित्तयुक्त होऊन बंधरहित समयाचे सार शुद्ध आत्मस्वरूप अवलोकन करतात. असा हा तो आता एकाग्र झाला. एकाग्र झाल्यानंतर रागादी त्याच्या जीवनात राहणार नाही. रागादी राहिले नाही म्हणजे त्यांनी समयसार उपलब्ध केला. समयसार या शब्दाचा अर्थ शुद्धात्मा, आत्मानुभव हा त्याला प्राप्त झाला. येथे शुद्ध नयाचे आश्रयाने एकाग्रतेचा अभ्यास करण्यास सांगितले की मी केवळ ज्ञान स्वरूप आहे, शुद्ध आहे, असं आत्मद्रव्याचं परिणमन तो शुद्ध नय आहे. या परिणमनामुळे वृत्ती ज्ञान सन्मुख होते आणि स्थिरता वाढते आणि हाच एकाग्रतेचा अभ्यास आहे. आम्ही सामायिक करतो. सामायिक करत असताना देखील आम्ही हेच म्हणतो, एको मे शाश्वतश्चात्मा ज्ञान दर्शन लक्षणा शेषा बहिर्भवा भावा सर्वे संयोग लक्षणा. एको मे शाश्वतश्चात्मा, मी हा एक शाश्वत आत्मा आहे. कसा आहे मी? तर ज्ञान दर्शन लक्षण, ज्ञान आणि दर्शन या चिन्हांनी मी चिन्हित होणार आहे. इथे त्यासाठी शब्द वापरले ज्याच्यात उद्धत ज्ञान आहे, प्रगट ज्ञान आहे, जो चैतन्य स्वरूप आहे आणि हे त्याचं चिन्ह आहे. ओळख करून घेण्याचं ते माध्यम आहे. या माध्यमातून त्या आत्मद्रव्याची ओळख करा, परिचय करून घ्या आणि नंतर शेषा बहिर्भवा भावा, हे सगळे बाह्य भाव हे म्हणजे मी नाही, हे चिंतन करायचं आहे. म्हणजे भावाश्रवांपासून मी वेगळं आहे हे प्रतीतीत घ्यायचंय, अनुभवात घ्यायचंय. आणि एकदा हा अनुभव आला, रागादी विरहित अशी शुद्ध ज्ञानाची अनुभूती जीवनात आली की आम्हाला शुद्ध नयाची प्राप्ती झाली. शुद्ध नयाची प्राप्ती झाली अर्थात आत्मानुभूती झाली. या परिणामामुळे वृत्ती ज्ञान सन्मुख होते आणि स्थिरता वाढते. आणि एकदा ही अलौकिक अतिंद्रिय गोडी जेव्हा जीवनात येईल, हा आनंद जेव्हा जीवनात येईल, तेव्हा तो आनंद वरचेवर भोगण्याची भावना आमची जीवनात राहील. की हा जो आनंद अतिंद्रिय, जो आज तागायत पर्यंत कधी मिळाला नव्हता, जो अपूर्व आहे, हा जर आनंद जीवनात आला तर हा आनंद वारंवार वारंवार मिळण्यासाठी जीव भावना भाई. आणि मग काय होईल? आपोआपच स्थिरता वाढत जाईल. ही स्थिरता वाढणं म्हणजेच आमचा एकाग्रता वाढणं आहे. पहिल्यांदा आमचं मन नाही टिकणार जास्त काळ. 2 क्षण 5 क्षण असे आमचे जरी आमच्यासाठी आम्हाला सापडले तरी देखील आमचा हा भाव सार्थक होणार आहे. आता हा शुद्ध नय जो आहे, हा शुद्ध ज्ञानाचा अंश आहे. तशी ही नयकल्पना ही केवळ शुद्ध ज्ञानात आहे. 5 ज्ञान एकूण आहे. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान. या 5 ज्ञानांमध्ये 4 ज्ञान ही स्वार्थ प्रमाण आहे आणि श्रुतज्ञान जे आहे हे स्वार्थ प्रमाण आहे आणि परार्थ प्रमाण पण आहे. आता या श्रुतज्ञानाचे नय आणि प्रमाण असे भेद आहे. नय म्हणजे वस्तूच्या एकेका अंशाला जाणणं,
याला नय म्हटलेला आहे. किंवा जो वस्तुप्रत पोचवितो तो नय. नयती इति नयः. जो वस्तूचं यथार्थ स्वरूप दाखवितो तो नय आहे. म्हणून शुद्ध नय सुद्धा श्रुत ज्ञानाचा अंश आहे. आता जर आम्ही परोक्ष आणि प्रत्यक्ष या 5 ज्ञानांमध्ये लावलं तर आद्ये परोक्षम आणि प्रत्यक्ष म्हणण्यात. आद्ये द्विवचन म्हणजे पहिली 2 ज्ञान परोक्ष आहे. म्हणजे मती ज्ञान आणि श्रुत ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. आणि अवधी आणि मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता जेव्हा आम्ही म्हणतो की शुद्ध नय हा श्रुतज्ञानाचा अंश आहे, त्यावेळेला श्रुतज्ञानाने जे आत्म्याला जाणलेलं आहे ते कसं असणार आहे. कारण आमच्या जवळचं ज्ञान मतिज्ञान आणि श्रुतज्ञानच आहे आणि त्याच्याच माध्यमातून आम्हाला आत्मा जाणावा लागणार आहे. तसही अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान आत्म्याला जाणण्याला असमर्थ आहे. का असमर्थ आहे? कारण अवधी ज्ञानाचा विषय रूपीश्ववधे. रूपी पदार्थ हा अवधी ज्ञानाचा विषय आहे आणि मनपर्यय ज्ञानाचा विषय देखील रूपी पदार्थच आहे. त्याच्यामुळे अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान आत्म्याला जाणू शकत नाही. त्याच्या माध्यमातून फक्त पुद्गल द्रव्याला जाणता येतं, लक्षात घ्या. पण आमच्या जवळ जे ज्ञान आहे मतिज्ञान आणि श्रुतज्ञान याच्या माध्यमातून मात्र आम्ही मूर्तिक अमूर्तिक सर्व पदार्थांना जाणू शकतो. कारण श्रुतज्ञानाने किंवा मतिज्ञानाने साही द्रव्यांना जाणता येतं. आज आम्हाला धर्मद्रव्याचं ज्ञान आहे, अधर्मद्रव्याचं ज्ञान आहे. आगमाच्या माध्यमातून आम्ही हे ज्ञान करू शकतो. याचं कारण आमच्याजवळ मतिज्ञान श्रुतज्ञान आहे. कारण मतिज्ञान आणि श्रुतज्ञानाचा विषय सांगताना तत्वार्थ सूत्रामध्ये विषय सांगितला की मती श्रुतयोर निबंधो द्रव्येश्व सर्व पर्यायेषु. मती श्रुतयोर निबंधो, निबंध म्हणजे विषय. मती श्रुत ज्ञानाचा निबंध काय आहे, विषय काय आहे? तर द्रव्येषु सर्व पर्यायेषु. द्रव्येषु असर्व पर्यायेषु. द्रव्येषु म्हणजे साही द्रव्य आणि असर्व पर्यायेषु म्हणजे काही पर्यायी. काही भूतकाळाच्या पर्यायी आम्हाला जाणता येतात अवधी ज्ञान मतिज्ञानाने श्रुतज्ञानाने. जसं भूतकाळाचं काही अनेक गोष्टी आम्हाला भूतकाळातल्या आठवतात किंवा भविष्य काळामध्ये काय घटना घडणार आहे याचंही आम्हाला ज्ञान होऊ शकतं मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून. कारण मतिश्रुत ज्ञानाची मर्यादा देखील त्या मानाने खूप मोठी आहे. आम्ही जेवढं जाणतो हे तर अगदी खूप कमी जाणतो. पण मतिश्रुत ज्ञान श्रुतज्ञानाने 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान होऊ शकतं. एवढं त्या श्रुतज्ञानाच्या परोक्ष ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे केवल ज्ञान जेवढ्याला जाणतं तेवढ्याला श्रुतज्ञान देखील जाणू शकतं. एवढं केवल श्रुतज्ञानाचं सामर्थ्य आहे. मतिज्ञानाच्या माध्यमातून देखील आम्ही कितीतरी भूतकाळातल्या आणि भविष्य काळातल्या घटना जाणू शकतो. चंद्रग्रहण कधी होणार आहे, काय कधी घटना नैसर्गिक घडणार आहे, अनेक गोष्टी अशा आहे की ज्या आम्ही मतिश्रुत ज्ञानाने जाणतो. किंवा आज आम्ही आगमाचा अभ्यास केला तर भविष्य काळामध्ये कोणते तीर्थंकर होणार आहे. जसे श्रेणिक राजा चतुर्थ काळात इथे होऊन गेला, तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना झाला, आज ते नरकात आहे. पुढे उत्सर्पिणी काळामध्ये पहिले तीर्थंकर होणार आहे. भविष्य काळातली ही घटना घडणार आहे ती आज आम्ही श्रुतज्ञानाच्या माध्यमातून जाणलेली आहे. म्हणजे असं हे ज्ञान मतिश्रुत ज्ञानाची मर्यादा त्या मनाने विस्तृत आहे
अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान त्या मानाने संकुचित म्हटल्या जाईल, कारण फक्त पुद्गल द्रव्यालाच ते जाणवू शकतो. म्हणून श्रुतज्ञान परोक्ष आहे आणि हे परोक्ष जाणतं आणि म्हणून ते आत्म्याला जाणतं. पण श्रुतज्ञान कसं जाणणार आहे आत्म्याला? आत्म्यालाही ते परोक्ष रूपाने जाणणार आहे. आत्म्याला देखील प्रत्यक्ष जाणू शकत नाही. या अपेक्षेने शुद्ध नयाने होणाऱ्या स्वरूपाचा अनुभव देखील परोक्ष आहे. म्हणून आमचं ज्ञान कसं? आत्मप्रतीती झाली. आत्मप्रतीती प्रत्यक्ष की परोक्ष? हा प्रश्न अनेक वेळेला स्वाध्याय करणाऱ्यांच्या जीवनात उपस्थित होतो, की आम्हाला आत्मानुभूतीच झाली, मग ही परोक्ष म्हणायची की प्रत्यक्ष म्हणायची? आम्ही आत्म्याला जाणलं, पण श्रुतज्ञानाने जाणलेलं आहे, म्हणून आमचं हे ज्ञान कथनचित परोक्ष आहे. आम्ही आत्म्याला जाणलं, तेही कथनचित परोक्ष आहे. पण त्याला दुसरा पण आयाम आहे, की आमचा जो अनुभव आहे, जसं आम्ही म्हणतो की मी साखर खाल्ली, मला त्याची गोडी प्रत्यक्ष कळली, तर प्रत्यक्ष जी आम्हाला गोडाची संवेदना झाली, हा माझा अनुभव. जरी श्रुत ज्ञान आहे आमचं, तरी तो अनुभव हा प्रत्यक्ष म्हटला जातो. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला प्रतीती आली, तो अनुभव त्याचा प्रत्यक्ष आहे. म्हणून अनुभव एक देश शुद्ध असल्यामुळे त्यास व्यवहाराने प्रत्यक्षही म्हटल्या जातं. स्वसंवेदन प्रत्यक्ष असे विशिष्ट शब्द आत्मानुभूतीसाठी ठेवलेले आहे. जाणलं तर मतिश्रुत ज्ञानाने, पण जाणत असताना देखील त्याचा अनुभव जो आला, तो अनुभव प्रत्यक्ष आहे, म्हणून तो प्रत्यक्ष आहे. आणि साक्षात शुद्ध नये, शुद्ध आत्मानुभव केवल ज्ञान झाल्यानंतर होतो. आणि पूर्ण प्रत्यक्ष ज्ञान आम्हाला आत्म्याचं हे केवल ज्ञानींना होऊ शकणार आहे. आमचं ज्ञान हे स्वसंवेदन प्रत्यक्ष आत्मेचा अनुभव आणि श्रुत ज्ञान आहे, म्हणून कथनचित परोक्ष असे आहे. तर अशा तऱ्हेने हा कलश अत्यंत महत्वाचा कलश, की ज्याच्या माध्यमातून आम्ही आत्मानुभूतीची प्रेरणा आचार्यांनी दिलेली आहे. आश्रवाधिकार सुरू आहे आणि निराश्रवी कसं व्हायचं याची थीम आचार्यांनी आम्हाला सांगितलेली आहे. तर या गाथेत, या श्लोकाच्या अनुषंगाने आम्ही देखील वारंवार स्वतःला आत्मतत्वाला उपदेश द्यायचा आहे, की तू शुद्ध आहे, तू त्रिकाली ध्रुव आहे, तू एकरूप आहे, तू अखंड आहे, तू अभेद आहे, तू शुद्ध स्वरूपाचा आहे. आणि या शुद्धाची मला अनुभूती झालीच पाहिजे. या चिंतनामध्ये आम्ही आमची सकाळ आठवायची आणि संध्याकाळी आम्हाला ही अनुभूती झाली आहे, अशा तऱ्हेची आम्हाला प्रतीती येणार आहे. या अशा भावनेमध्ये आम्ही आज इथे थांबतो आहे. सोमवारला आपल्याला सुट्टी असणार आहे. सोमवारी क्लास आपला होणार नाही आणि मंगळवारी परत आपण आपल्या वेळेवर क्लास घेणार. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.